नमस्कार शेतकरी मित्रांनो, आता सातबाऱ्याशी संदर्भात सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. या ठिकाणी आता सातबाऱ्याला जिवंत सातबारा मोहीम ही महाराष्ट्रात राबवण्यात येणार आहे. या मोहिमेची प्रायोगिक तत्वावरती सुरुवात ही बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुरुवात करण्यात आली होती 1 मार्च पासून. परंतु आता 1 एप्रिल नंतर संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये या मोहिमेचा शुभारंभ करण्याचे जे काही आदेश आहेत तर ते राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेले आहेत. ही मोहीम राबवण्यामागचा महत्वाचा उद्देश म्हणजे जे काही आपल्या सातबाऱ्यावरती मृत व्यक्तींची नोंद आतापर्यंत करण्यात आलेली होती, ते मृत व्यक्तींची नावं सातबाऱ्यावर असल्या कारणाने बऱ्याच वेळा आपल्याला कोणत्याही शासकीय योजनांचा जर लाभ घ्यायचा झाला, तर त्यावेळेस आपल्याला अडचणींना सामोरं जावं लागत होते. त्यामुळे आता शेतकऱ्यांसाठी ही अतिशय महत्वाची योजना म्हणजे मोहीम असणार आहे. जिवंत सातबारा मोहीम अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात 1 ते 5 एप्रिल दरम्यान तलाठी जे असतील, ते गावात चावडी वाचन करतील. या वाचनादरम्यान न्यायप्रविष्ट जे काही प्रकरण असतील, ते प्रकरण सोडून गावनिहाय म्हणजे प्रत्येक गावातील मृत खातेदारांची यादी एक तयार करण्यात येईल. त्याच्यानंतर 6 ते 20 एप्रिल दरम्यान वारसा संबंधित जे काही कागदपत्रे आहेत, ते तलाठी कार्यालयाकडे आपल्याला सादर करावे लागतील. त्यानंतर जे काही चौकशी तलाठी कार्यालयामार्फत तलाठी यांच्या मार्फत करण्यात येईल, स्थानिक चौकशी करून मंडळ अधिकारी हे वारस ठराव ई-फेरफार प्रणालीमध्ये मंजूर करतील. त्यानंतर 21 एप्रिल ते 10 मे या कालावधीत तलाठी यांनी ई-फेरफार प्रणालीमध्ये मृत खातेदारांऐवजी वारसाचे नाव नोंदवण्याच्या सूचना या ज्या काही मोहिमेअंतर्गत आहेत ते त्या देण्यात आलेल्या आहेत. मित्रांनो, अतिशय महत्वाची योजना या ठिकाणी जी आहे ती जिवंत सातबारा ही योजना असणार आहे. या मोहिमेअंतर्गत संपूर्ण सातबारा जो काही आहे तो सातबाऱ्यामध्ये तुम्हाला बदल झालेला दिसेल. ज्या आतापर्यंत आपण वारस नोंदसाठी जे मेहनत करत होतो, जे खटाटोप आपले चालू होते, तर ते आपल्या आता कुठेतरी कमी होण्यास मदत यामुळे नक्कीच मिळणार आहे आणि याचा शेतकऱ्यांना सर्वात अधिक फायदा देखील होणार आहे मित्रांनो. अतिशय महत्वाची मोहीम असणार आहे. या मोहिमेमध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अवश्य सहभाग नोंदवावा. व्हिडिओ अतिशय महत्वाचा होता. व्हिडिओ संदर्भात कोणतीही शंका असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर देण्यात आलेला आहे. तुम्ही त्या नंबरवरती कॉल करून तुमच्या शंका या विचारू शकतात. तसेच व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या ASP मराठी कॉर्नरला सबस्क्राईब अवश्य करा. तसेच व्हिडिओला आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर देखील करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओला. धन्यवाद मित्रांनो.